काही आजार पण येणार नाही. आणि म्हणूनच आज आपण त्याचा एक प्रतिकात्मक स्वरूपात तुम्हाला मी कडधान्य वापरून आणायला सांगितलेले. त्याच्यामध्ये अजून कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबू असं तुम्ही वेगवेगळे पदार्थ आणलेले आहेत जे आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. आणि तुमच्या ह्या सगळ्या भेळीवरती अजून त्याचा थोडासा गोडवा वाढावा आणि अजून त्याला पौष्टिकपणा यावा म्हणून मी तुमच्यासाठी बघा 2 रंग आणलेले आहेत. हे आपण जे सगळे काय आहे बरं हे या गोष्टी सुद्धा आपण या आपल्या भेळीमध्ये खाऊ शकतो टाकून. आणि त्याच्याने सुद्धा आपल्याला एक शरीराला पौष्टिकपणा मिळू शकतो. आलं लक्षात? ओके. हा, मग मी तुम्हाला वाटायला येते, मग आपण भेळ करायला सुरुवात करणार. रेडी?